नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या महा एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. नैना ही आता बसलेली असते, म्हणत असते की सौरभ हा काय माणूस आहे, याला इतकं ब्लॅकमेल करणं जमत असेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण आता याला द्यायला एवढे पैसे आणायचे कुठून? राहुलच्या कपाटातून पैसे काढू का? असंच करते असं म्हणताच आता मात्र नैना लगेचच राहुलचं कपाट उचकण्यासाठी आता राहुलच्या कपाटापाशी गेलेली असते. राहुल आता गाढ झोपलेला असतो. राहुलच्या उशाखाली असलेल्या कपाटाच्या चाव्या आता ती तिथून घेते आणि मग आता ती कपाट उघडते आणि तिने आता जेव्हा कपाट उघडलेलं असतं आतमध्ये एक लॉकर असतो, त्याचा ती पासवर्ड टाकणारच असते. तेवढ्यातच आता मात्र राहुलच्या मोबाईलचा अलार्म वाजू लागतो. तेव्हा मात्र आता नैना परत घाबरलेली असते. नैना आता मनातल्या मनातच म्हणत असते की आता याचा अलार्म वाजायला आताच हवा होता का, आणि याने पण कशाला आजच अलार्म लावायचा? रोज तर नुसत्या 10 वाजेपर्यंत ढाराडूर झोपा काढत असतो. नैना आता राहुलच्या मोबाईलचा अलार्म बंद करण्यासाठी राहुलच्या मोबाईल पाशी गेलेली असते आणि ती आता त्या मोबाईलचा अलार्म बंदच करत असते. तेवढ्यातच राहुलला जाग येते. राहुल म्हणतो की नैना नैना तू इथं काय करते? तेव्हा नैना म्हणत असते, अरे राहुल, तुझा फोन वाजत होता, तुझी झोप डिस्टर्ब व्हायला नको म्हणून तो मोबाईलचा अलार्म मी बंद करायला आले होते. तेव्हा मात्र राहुल म्हणत असतो, का बरं बंद करत होतीस अलार्म? तेव्हा मात्र नैना म्हणत असते की अरे तू कुठे इतक्या लवकर उठतोय, चुकून लागला होता का अलार्म? तेव्हा राहुल म्हणतो की नाही, मीच लावलेला अलार्म, बाहेर जायचंय मला. आणि तू कशाला बंद करायला आलीस तेही मला न विचारता? आता जर मला जाग आली नसती ना तर सगळा गोंधळ झाला असता. नैना म्हणते की सॉरी, आजपासून मला रात्री सांगून झोपत जा. नैना आता म्हणत असते की तू एक काम कर, तू जा पटकन आंघोळीला जा, मी तुझ्यासाठी ब्रेकफास्ट रेडी करते आणि कपडे सुद्धा रेडी ठेवते, जा जा पटकन जा. राहुल म्हणत असतो की लवकर उठलोय म्हणजे सगळं काही लवकर आवरण्याची काही मला गरज वाटत नाही आणि इतक्या सकाळी आंघोळ करण्याचा उत्साह नाही माझ्यात. मी शर्ट चेंज करेल आणि लगेचच निघेल, तू कॉफी आणि ब्रेकफास्ट रेडी कर, मी आलोच ब्रश करून. तेव्हा मात्र नैना म्हणत असते की मी आणू का ब्रेकफास्ट? तेव्हा राहुल म्हणतो की अरे आता तूच तर बोलली ना ब्रेकफास्ट घेऊन येते म्हणून. नैना म्हणते की ठीक आहे, परंतु या दिवसात मला जास्त खालीवर करता नाही येत ना, त्यामुळे तू मला ना सारखी कामं नको सांगत जाऊ हा. राहुल म्हणतो की मी कुठं तुला सारखं खालीवर करायला सांगतोय, तू ब्रेकफास्ट करायला जाशीलच ना खाली, तेव्हा माझा देखील ब्रेकफास्ट रेडी करून ठेव. नैना म्हणते की ठीक आहे, मी रेडी होते आणि जाते खाली. इकडे सर्वजण नाश्त्याला बसलेले असतात. आबा दिनकर रावांना म्हणत असतात की काल रातच्याला चांगली झोप लागली ना हो तुम्हाला, काही अडचण तर नाही ना आली? तेव्हा आता दिनकर राव म्हणत असतात, समजा व्यवस्थित आहे बघा, मला उलट असं वाटायला लागलंय तुम्ही खूपच जास्त आमचा पाहुणचार करायला लागलेत बघा. आबा म्हणत असतात की नाही, तुमच्या चेहऱ्यावरती मात्र जरा मला टेन्शन दिसतंय, काय झालं? समजा ठीक आहे ना हो? तेव्हा मात्र आता रोहिणी म्हणत असते की मिस्टर खरे, तुम्हाला खरंच बरं वाटतंय ना हो? कारण की काल मी जसं तुम्हाला रडताना बघितलं तसं मी नाही बघितलं कधी. इनफॅक्ट तुमच्या दोन्ही मुलींच्या लग्नात सुद्धा तुम्ही एवढे रडले नव्हते, म्हणून मी तुम्हाला विचारलं, असं रडताना तुम्हाला कधी पाहिलं नाही मी. तेव्हा मात्र कला म्हणते की काय म्हणताय रोहिणी मॅडम? तेव्हा आता दिनकर राव काही बोलत असतात. तेवढ्यातच आता कला म्हणते, आई काही झालंय का ग? तेव्हा मात्र संगीता म्हणत असते की नाही अगं, तुला त्यांच्या डोळ्याचा प्रॉब्लेम माहितीये ना, त्यांच्या डोळ्यात औषध घातल्यानंतर असंच पाणी येतं. रोहिणी म्हणत असते की खरंच का मिस्टर खरे? अरे मी काल रात्री खूप उशिरापर्यंत जागं बघितलं तुम्हाला दोघांना, म्हणून विचारलं. तेव्हा दिनकर राव म्हणत असतात की आम्हाला ते एसीची सवय नाही ना हो, म्हणून मी खिडकी उघडली, मग मला चांगली झोप आली. तेव्हा रोहिणी म्हणते की मग एसी बंद केला ना? तेव्हा मात्र आता रोहिणी त्यांना सांगत असते की काय आहे ना, म्हणजे जर खिडक्या उघड्या असताना जर एसी चालू ठेवला तर युनिट खराब होतं. तेव्हा मात्र आबा म्हणत असतात की रोहिणी, तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते की आबा त्यांच्या घरात एसी नाहीये, त्यांना माहित नसेल म्हणून मी त्यांना सांगते, काही चुकलं का मिस्टर खरे? तेव्हा मात्र आता दिनकरराव म्हणत असतात की नाही नाही बरोबर आहे तुमचं. दिनकरराव म्हणत असतात की रात्री खिडक्या उघडल्या ना तर छान वारं येतंय. तेव्हा मात्र आता आबा खुश होतात, म्हणतात तुमचा आराम झाला ना व, मग ठीक आहे. कसं आहे ना, आपल्या घराची दिशा पूर्व पश्चिम, वारं लय भारी येतंय. रजनी आता काजलला विचारत असते की काजल तुला चहा की कॉफी? तेव्हा काजल म्हणत असते की नाही आपल्याला काही पण चालेल. तेव्हा मात्र रजनी म्हणते तुम्ही बसा ना, हो मी हवं तर सर्व करते. तेव्हा मात्र रजनी म्हणत असते की नाही तू बस, आज मी सर्व करणार तुम्हाला सगळ्यांना. काजल म्हणत असते की अहो आपल्याला खरंच सवय आहे, कारण की कॅफेमध्ये आपण तेच करतो ना. तेव्हा रजनी म्हणते की आता असू दे, मला फक्त चहा की कॉफी एवढं सांग. तेव्हा सोहम म्हणतो आणि हा आता काहीही असं प्लीज म्हणू नको बरं का, कारण असली कुठलीही डिश माझ्या आईला बनवता येत नाही, त्यामुळे तू आता पटकन सांग तुला काय हवंय, चहा की कॉफी? तेव्हा मात्र रजनी सोहमला म्हणते की सोहम काय मस्करी करतोयस पाहुण्यांची, अरे उगाच कशाला तिला लाजवतोयस? तेव्हा मात्र सोहम म्हणत असतो की अगं लाज आणि ही, अगं तू हिला काय विचार करते हिचा, ही दुसऱ्याला लाजवेल काय काकी? तेव्हा मात्र काजल म्हणते की चहा चालेल. आता मात्र पाठीमागून लगेचच अद्वैत जरा घाईघाईच खाली आलेला असतो.
असतो. आता मात्र अद्वैत बाजूला सोप्यावरती येऊन बसतो. त्याला लवकरच आता मात्र घरातून निघायचं असतं. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की माझा ब्रेकफास्ट इथंच लाव, मला वेळ नाहीये बाकीच्यांसोबत गप्पा मारायला. कारण की कलाने विचारलेलं असतं की अरे सर्वांसोबत नाश्ता करतो का. तेव्हा मात्र अद्वैतने नकार दिलेला असतो. तेव्हा मात्र कला म्हणते की ठीक आहे. आता कलाने छान असा नाश्ता अद्वैत साठी आणलेला असतो. अद्वैत आता पोहे खात असतो, परंतु तो इतक्या घाईघाईने खात असतो की त्याला ठसका लागतो. तेव्हा मात्र कला म्हणत असते की अरे अद्वैत जरा हळूच, असा वाघ मागे लागल्यासारखं का बरं खातोय. आणि मग आता अद्वैतला डायरेक्टली मोठा ठसका लागतो आणि मग कला आता त्याला पाणी देते. आता मात्र अद्वैत काय ऐकत नसतो, पाणी पितो आणि पुन्हा आता पटापट खायला सुरुवात करतो. तेवढ्यातच आता राहुल वरून खाली आलेला असतो. आबा म्हणतात काय राहुल शेठ, आज जरा लय लवकर, आज काय सासू सासरे आले म्हणून काय रेडी झाला काय इतक्या लवकर. तेव्हा मात्र राहुल म्हणत असतो की नाही आबा, अहो मला जरा जायचं होतं, बाहेर जायचंय त्याच्यामुळे आवरून आलोय जरा. तेव्हा आबा म्हणतात की ठीक आहे. इकडे अद्वैत मात्र पटापटाच खात असतो आणि कला म्हणत असते की अरे अद्वैत जरा हळू खा ना, अरे तुझ्याकडे घास गिळायला सुद्धा टाइम नाही, असं काय मोठं काम आहे इतकं. अद्वैत म्हणतो की मला प्रश्न विचारायचे नाही, मी जे करतो ते परफेक्टच करतो, तू बाजूला हो. असं म्हणतच अद्वैत आता खूपच घाई गडबडीत घरातून बाहेर निघालेला असतो. तेव्हा मात्र अद्वैत निघून गेल्यानंतर कला आता आबांपर्यंत आलेली असते. सर्व तिथे जेवायला बसलेले असतात. तिथे आता कला आलेली असते. तेव्हा आबा म्हणत असतात की अरे हा 2 शब्द बोलल्याशिवायच निघून गेला, म्हणजे जसं काय वाघ पाठीमागं लागल्यासारखा हा इथून निघून गेलाय, आला वाऱ्यासारखा आणि वाऱ्यासारखा निघून गेला, काय झालंय सुनबाई. तेव्हा कला म्हणे की मी याच शब्दात विचारलं अक्षरशः, तरी सुद्धा मला म्हणे की काम आहे मला. आता मात्र अद्वैत खूप घाईघाईत घराच्या बाहेर पडत असतो. तेवढ्यातच मात्र संगीता तिथे येते आणि म्हणते की जावई बापू. संगीता म्हणत असते की जावई बापू मला एक बोलायचं होतं तुमच्या संगत. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की बोला ना. आता मात्र संगीता म्हणत असते की आतापर्यंत माझ्या संसारात खूप कठीण क्षण आले, खूप संकट आली, तरी देखील कधी हात नाही टेकले संकटांसमोर, परंतु काल माझा संसार उघड्यावर पडला असता, तुम्ही तेव्हा आले, आधार दिलात आणि आमचा संसार वाचवला. खरंच खरंच मी तुमच्या हात जोडून तुमचे आभार मानते. मी हे उपकार कधी आणि कसे फेडणार मला नाही कळत. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की तुम्हाला माहिती आहे मला अजिबात आवडत नाहीये की माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या माणसाने माझ्या समोर हात जोडलेलं. तेव्हा मिसेस खरे तुम्ही अजिबात माझ्या पुढे हात जोडू नका. तेव्हा मात्र आता संगीता म्हणत असते मी वयाने फक्त मोठी आहे, परंतु हे हात जोडले गेले तुमच्या स्वभावातल्या मोठेपणामुळे. खरंच देव माणूस आहेत आहात तुम्ही, तुमचा स्वभाव खरंच खूप चांगला आहे. बघा आम्ही काही इथे जास्त दिवस राहू शकणार नाही, त्यामुळे सांच्याला निघायचं म्हणतोय. म्हणजे आमची सुकन्याताई परदेशात आहे, पण आमची मावस बहीण एक राहती या गावात, पण ती नसली तर आम्ही दुसरं कोणाकडे तरी जाऊ, पण आजच्या दिवसच आम्ही इथे राहू शकतो. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की ओके, हे बघा मी आता जरा गडबडीत आहे, संध्याकाळी मी आलो का जरा बोलू निवांत आपण, ठीक आहे येतो मी. असं म्हणतच अद्वैत आता घाई गडबडीतच तिथून निघून जातो. आता मात्र तो संगीताला घर घेण्याबद्दलची काही गोष्ट सांगत नाही. आता दुसरीकडे मात्र इकडे सर्व जेवणच्या टेबलवरती बसलेले असतात. त्यावेळेस मात्र आता रोहिणी विचारत असते कलाला की मग तू नेहमीप्रमाणे खोदून खोदून नाही विचारलंस त्याला. तेव्हा मात्र कला म्हणते की विचारलं, परंतु तरी सुद्धा तो मला एवढंच म्हणाला की मला जरा बाहेर काम आहे, मला जायचंय, त्याने मला काही सांगितलं नाही. तेव्हा आता राहुल सुद्धा जरा घाईघाईतच निघतो. तेव्हा मात्र रजनी म्हणत असते की अरे नाश्ता. तेव्हा राहुल म्हणतो की मी खाईल बाहेरच, आणि असं म्हणतच आता मात्र राहुल सुद्धा घाई गडबडीत बाहेर निघालेला असतो. तेवढ्यात मात्र आता सरोज म्हणत असते की मिस्टर खरे तुम्ही नाश्ता अगदी वेळेत आणि मजेत खा बर का, आणि जास्त खा, पोटभर खा. तसंही आता मात्र तुम्हाला लाज नाहीच आहे, तुम्हाला लाजेच्या गोष्टी सांगून काय उपयोग. तेव्हा मात्र आता आबा खूपच रागाने सरोजकडे बघू लागतात. तेव्हा सरोज म्हणते की तसंही अद्वैत आणि राहुल निघून गेलेच आहे, त्यांच्या वाट्याचा नाश्ता उरलाय, खा खा पोटभर खा. असं आता सरोज मुद्दामच टोमणे मारत बोलत असते. आता ही गोष्ट मात्र आबाला कालाला कळत असते, परंतु ते दोघे आता मात्र तिच्या नादी लागण्याचा विचार करत नाही. आता मात्र आबा देखील म्हणतात की मला जरा गोळ्या घ्यायच्या आहेत, आणि असं म्हणत आता सरोज देखील तिथून निघून गेलेली असते. आबा देखील निघून जातात आणि आता बाकीचे देखील तिथून निघून जातात. रोहिणी सुद्धा निघून गेलेली असते. तेव्हा मात्र आता कला संगीताला म्हणत असते आणि आता ती दिनकर रावांना म्हणत असते की खरंच बाबा तुमच्यासोबत वेळ घालायला लग्नानंतर कधी टाइमच मिळाला नाही. त्यानंतर गुंड्या आणि तुमच्यासोबत एकत्र वेळ घालवायला हा जो टाइम मिळाला आहे त्याने मला खूप आनंद झालाय, तेही माझ्या सासरी. तेव्हा मात्र आता संगीता म्हणत असते की आम्ही तुला सरप्राईज द्यायचं ठरवलं. सरप्राईज म्हणलेली असते ती. तेव्हा मात्र कला म्हणते की सरप्राईज. तेव्हा मात्र संगीता म्हणते की हा तेच ते. तेव्हा मात्र आता संगीता म्हणत असते की मी या दोघांना म्हंटल की तुम्ही इथे या, कलेला आवडेल. आवडलं नाही का तुला कले? कला म्हणते की नाही ग मला आवडलं, परंतु तुम्ही खरंच माझ्यापासून काही लपवत तर नाही आहेत ना. आता मात्र दिनकरराव म्हणतात की नाही ग पोरे, आम्ही का आणि कशासाठी
यासाठी लपू? कला म्हणत असते की घराविषयी काही आहे का? तेव्हा मात्र दिनकरराव म्हणतात की मला एक स्पष्टपणे सांग कले, तुला आम्ही आलेलं आवडलं नाहीये का? असं असेल तर आम्ही जाऊ माघारी. तेव्हा मात्र कला म्हणते की नाही, मला तसं काही म्हणायचं नव्हतं, सॉरी बोलते मी, मला तसं काही विचारायचं नव्हतं, मी काही चुकीचं विचारलं का? तेव्हा मात्र दिनकरराव म्हणत असतात खरंय बाळा, परंतु नको काळजी करू. तेव्हा मात्र आता कला म्हणत असते की मी दुपारच्याला तुम्हाला तुमच्या आवडतीची शेवयाची खीर करते. तेव्हा मात्र आता दिनकररावांना खूपच आनंद होतो. तेव्हा मात्र आता कला घरातलं सर्व आवरू लागते. आता दुसरीकडे मात्र ते जे बँकेचे माणसं असतात ज्यांनी लिलावासाठी आता घरावरती जप्ती आणलेली असते, ते व्यक्ती बसलेले असतात आणि ते कुणाशी तरी डील करत असतात. तिथे एक माणूस आलेला असतो, तो म्हणत असतो की तुम्ही डील पक्की म्हणून समजा, मी तुम्हाला चेक वरती साईन करून देतो. तेव्हा मात्र तेवढ्यातच आता अद्वैत तिथं आलेला असतो आणि अद्वैत म्हणत असतो मिस्टर खरे यांचं घर कोणी विकत घेतलंय मला कळेल का? असं म्हणताच आता मात्र तो माणूस म्हणत असतो की हेच ते मिस्टर परांजपे, त्यांनी एक रकमी 20 लाख रुपये देऊन ते घर विकत घेतलंय. तेव्हा मात्र आता अद्वैत म्हणतो की 20 लाख? तेव्हा मात्र परांजपे म्हणत असतात की एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? अद्वैत म्हणत असतो की तुम्हाला मार्केट रेट माहिती नाहीये का? तेव्हा मात्र परांजपे म्हणत असतात की आताच मला माहितीये मार्केट रेट म्हणून मी चेक साईन करून दिलाय. अद्वैत म्हणत असतो की तुम्हाला जर मार्केट रेट माहिती असता तर तुम्ही हे डील या रकमेला कधी फिक्स केलंच नसतं. तुम्ही खरं तर डील नाही, तुम्ही फसवणूक करताय. आणि मॅनेजर तुम्हाला तरी कळायला हवं, हे फक्त मिस्टर खऱ्यांचं घर नाहीये, जमीनही त्यांचीच आहे. त्यामुळे तुम्ही फक्त डील घाईघाईमध्ये फायनल न करता जर त्यांना हप्ते जरी वाढून दिले असते ना तरी जमलं असतं. तेव्हा मॅनेजर म्हणत असतात की हो ते दिनकर खरे एका महिन्याला हप्ता भरतात तर एका महिन्याला नाही भरत, असं अव्यवहारिक कसं काय चालेल? त्यामुळे माझा जॉबही रिस्क मध्ये होता, त्यामुळे मला मिळेल त्या किमतीला ती जमीन विकायला काढली आणि मग ती प्रॉपर्टी मला हवी होती आणि आता ती मिळवलीये आणि आता त्यावरती चर्चा नकोय. हा माझा फायनल चेक. आता मात्र अद्वैत त्या चेकवरती हात टाकतो आणि आता मात्र परांजपे पूर्णपणे शॉक झालेले असतात. अद्वैत म्हणत असतो कारण की ती प्रॉपर्टी मला हवी आहे, त्याने मला काही फरक पडत नाही. आता मात्र सर्वजण हादरलेले असतात. अद्वैत म्हणालेला असतो की आता मात्र ती प्रॉपर्टी मलाच हवी आहे आणि ती मी विकत घ्यायला इथे आलोय. तेव्हा परांजपे म्हणतात की अहो काय फालतूपणा चालू आहे, आमचं डील चालू असताना तुम्ही मध्येच का बरं पडताय? परांजपे म्हणत असतात की चेक खाली ठेवा, मी म्हणतोय ना चेक खाली ठेवा, माझ्या नादी नका लागू बर का? असं आता परांजपे जरा अद्वैतला घाबरवतच असतो. मला परांजपे म्हणतात, परांजपे बाहेर जाऊन माझं नाव विचार, बिपिन परांजपे, मग कळेल तुला. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो तेवढा वेळ नाहीये माझ्याकडे. असं म्हणत आता अद्वैत त्या चेकचे मात्र तुकडे तुकडे करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं नाव अद्वैत चांदेकर आहे, बाहेर जाऊन तुम्हाला दुसरं कोणाला विचारायची गरज नाहीये, इथे मॅनेजर आहे त्यांना विचारा. मॅनेजर बसा असं म्हणत आता मॅनेजर देखील खाली बसलेले असतात. आणि काळजी करू नका, मी तुमचं नुकसान होऊन देणार नाही आणि मी हीच प्रॉपर्टी 30 लाखाला विकत घेतो. आणि अद्वैत लगेचच 30 लाखाचा चेक लिहितो. यांनी हीच प्रॉपर्टी 20 लाखाला घेतली होती, मी हीच प्रॉपर्टी 30 लाखाला विकत घेतोय आणि या प्रॉपर्टीच्या रिलेटेड जे काही डॉक्युमेंटेशन असेल ते ताबडतोब करून घ्या आणि ही प्रॉपर्टी माझ्या नावावरती झाल्याशिवाय मी इथून जाणार नाही. आणि या डील मध्ये तुम्हाला 10 लाखांचा फायदा होतोय. तुम्हाला ही डील मंजूर आहे? आणि जर तुम्हाला हा निर्णय मंजूर नसेल आणि ही डील जर मान्य नसेल तर तुमच्या पतसंस्थेला टाळा लावायला मला फारसा वेळ लागणार नाही. माझं नाव तुम्हाला माहितीच आहे, तेव्हा तुमच्या कोणत्या डील तुमच्या फायद्याचे आहेत हे तुम्हाला चांगलंच कळतं. असं आता अद्वैत चांदेकर छाती ठोकून बोलत असतो. परांजपे मात्र आता तिथूनच निघून जातो. अद्वैतचा एवढा कॉन्फिडन्स बघून अद्वैतची एवढी वट बघून आता मात्र परांजपेची सुद्धा फाटलेली असते. परांजपे उठतो आणि तिथून लगेचच धूम ठोकतो. तेव्हा मात्र आता मॅनेजर सुद्धा घाबरलेला असतो. आता इकडे दुसरीकडे घरी मात्र संगीता म्हणत असते की अगं कले, आज आपण कारल्याची भाजी करूया. तेव्हा मात्र कला म्हणत असते की अगं नको गाई, अगं कारल्याची भाजी आवडत नाही चांदेकरला. तेव्हा मात्र संगीता म्हणते की 8 दिवसापूर्वी केली होती तेव्हा खाली होती की. तेव्हा मात्र रजनी म्हणत असते की वहिनी खाल्ली नव्हती, खायला लागली होती. तेव्हा मात्र संगीता म्हणते की असं म्हणजे कसं? तेव्हा रजनी म्हणत असते की अहो तुमच्या कला पुढे कुणाचं काही चालतं का? अद्वैतने खाली निमूटपणे, असं आता रजनी खूपच फनी वे मध्ये म्हणत असते. तेव्हा मात्र कला म्हणते की तेव्हा खाली होती त्यांनी निमूटपणे, पण आज नको ना, आज रॉकेटने शेतातून ताजं सुरण आणलंय, सुरणाची भाजी करू.
मस्त सुकं खोबरं लावून कांदा चटणी लावून चमचमीत भाजी करते, त्याला फार आवडेल. संगीता म्हणते की आता त्यांसनी आवडतीये तर कर, असं आता संगीता म्हणत असते आणि हसत असते. मग आता कला संपूर्ण तयारी करत असते. सुन्याची भाजी तिला बनवायची असते आणि मग ती खूपच आता आनंदी होऊन प्रेमामध्ये आता अद्वैतच्या ती भाजी बनवायला घेते. कला ती भाजी आता स्वतःच्या हाताने बनवून अद्वैतला खाऊ घालणार असते, त्याच्यामुळे ती फारच प्रेमाने आता ती भाजी बनवत असते. आता दुसरीकडे मात्र अद्वैतने एका झटक्यात पूर्णपणे चेक दिलेला असतो आणि आता मात्र तो मॅनेजर प्रॉपर्टीचे जे डॉक्युमेंट्स आहे ते सगळं डॉक्युमेंटेशन वर्क करून आता त्याने अद्वैत समोर आणलेलं असतं आणि तो म्हणत असतो की सर हे घ्या डॉक्युमेंट, प्रॉपर्टीचे सगळे पेपर्स आहेत त्याच्यामध्ये, एकदा बघून याच्यावरती साईन करा. अद्वैतने साईन केल्यानंतर मॅनेजर अद्वैतचं कॉंग्रॅच्युलेशन करतात आणि म्हणतात की कॉंग्रॅच्युलेशन सर, अजिबात आता काळजी करू नका, घर तुमचंच आहे आणि आता सगळी प्रॉपर्टी पण तुमच्या नावावरती झाली. असं म्हणताच अद्वैत तिथून निघून जातो. मात्र राहुल तिथेच उभा असतो आणि राहुलने सगळं बोलणं अद्वैतचं आणि मॅनेजरचं हे पूर्णपणे ऐकलेलं असतं. राहुल म्हणत असतो की अद्वैत चांदेकरने दिनकर खरे यांचं घर विकत घेतलंय. ही तर ब्रेकिंग न्यूज आहे. अद्वैत चांदेकर आता मात्र हातात आलेल्या गोष्टीचा कसा मी चोथा करतो ना ते तू बघच, असं आता राहुल खुन्नसीनेच म्हणत असतो. मामा तुला माझा अभिमान वाटेल, बघ आता तुझ्या पोराने नक्की केलंय तरी काय. दुसरीकडे मात्र आता इकडे घरी कला खूपच प्रेमाने अद्वैतच्या जेवणाची तयारी करत असते. खरं तर सगळ्यांच्या जेवणाची तयारी असते, परंतु तिने खास अद्वैतला काय आवडतं नाही आवडतं या गोष्टीचा विचार करत भाजी बनवलेली असते. नैना आता सरसर सरसर पायऱ्या उतरत येत खाली असते, तेव्हा मात्र कला आता नैनावरती ओरडते आणि म्हणते की अगं ताई, अगं जरा हळू चल की, अगं कशा पायऱ्या उतरतीयस तू घराच्या, अगं प्रेग्नेंट आहेस ना तू, मागच्या वेळेस सुद्धा अशीच धावत पळत खाली आली होती, पडली असती म्हणजे. तेव्हा मात्र नैना म्हणते की कला गप्प बस तू आणि हे बघ बर का, मी माझं बघून घेईन, तू तुझं बघ. आता मात्र रजनी नैनावरती ओरडत असते, म्हणत असते की नैना अगं ती तुझ्या चांगल्यासाठी तुझ्या भल्यासाठीच बोलते ना ती. तेव्हा मात्र नैना म्हणत असते की रजनी मॅडम तुम्हाला माहिती नाही, हिचं दुसऱ्याच्या चांगल्या गोष्टींमध्ये नाक खुपसून त्या गोष्टीमध्ये काहीतरी विघ्न आणायचं हा हिचा छंद आहे. नैना आता खूप ऍडव्हान्सपणे कलाला उत्तर देत असते आणि कलाची खूपच जास्त ती बदनामी करत असते. तेव्हा मात्र रजनीला ते सहन होत नाही आणि रजनी म्हणत असते की नैना तू फारच बोलते, वाटेल ते तोंडाला बोलते. अगं प्रेग्नेंट आहेस ना तू, अगं जेव्हा एखादी बाई प्रेग्नेंट असते ना तेव्हा तिथला तिची सर्व जाणीव असते आणि तू असं का बरं वागतेस ग. तेव्हा मात्र नैना म्हणत असते की रजनी मामी तुम्ही तर राहू द्या. तेव्हा मात्र आता नैना म्हणत असते की आता तुम्हीच तर म्हणाल्या ना की प्रेग्नेंट बाईला तिची जाणीव असते, तर मी माझी काळजी घेईल, तुम्ही आता काळजी करणं राहू द्या, असं आता नैना मुद्दामच बोलत असते. आता मात्र ती जेव्हा रजनीशी असं उच्च आवाजात आणि जरा उद्धटपणे बोलत असते नैना, तेव्हा मात्र कला म्हणते की अगं जरा काहीतरी वयाचा मानाचा विचार करत जा की आणि जरा आदर तरी करत जा. तेव्हा मात्र नैना म्हणते की शटअप कला, तुला किती अक्कल आहे ना मुळात ते बघ आधी. तेव्हा मात्र कला म्हणते की ताई तुला नाही कळणार, तू बाहेर चालली आहेस का कुठे, जेवायला नाही थांबणार आहे का, असं आता कला विचारत असते. नैना म्हणते की का बरं, तू माझ्यावरती आता लक्ष ठेवणार आहेस का, मग आता असल्या सगळ्या चौकशा कशासाठी चालल्यात. तेव्हा आता कला म्हणत असते की अगं ताई जेवणाची वेळ झालीये म्हणून विचारलं मी, प्रत्येक गोष्टीत असं किस काढणं जरा बंद कर. रजनी म्हणते की नैना अगं हो किंवा नाही एवढंच उत्तर दे की, कशाला विषय वाढवतेस. तेव्हा मात्र नैना म्हणते की माझं नक्की नसेल तर. तेव्हा मात्र आता नैना म्हणत असते की मी जर बाहेरून जेवण करून आले आणि ही काय कला मला काय उपाशी मारणार आहे. तेव्हा मात्र कला म्हणत असते की ताई, तेव्हा नैना म्हणते की समजा मी जर तुम्हाला असं सांगितलं की मी जेवून घरी येणार आहे, पण समजा मी जर तुम्हाला म्हणाले की मी जेवायला घरी येणार आहे आणि जर मी बाहेरून खाऊन आली तर मला काय आता बळजबरी करणार आहेत का तुम्ही जेवायला, की बळच बसवणार आहे जेवायला. कला म्हणत असते की अगं ताई कशाला एवढी तनतन करतेस तू, अगं इतकी का चिडते, जरा हळू आवाजात बोल ना, अगं प्रेग्नेंट आहेस तू, त्रास होईल तुला. कला म्हणते की जाऊ दे मी बघते काय करायचं ते. तेव्हा नैना म्हणते की मी सुद्धा बघते काय करायचं ते. रजनी म्हणत असते की ही अशी काय एवढी का चिडचिड करते ही. आता मात्र असं रजनी म्हणत असते कारण की आता नैनाचं बिहेवियर मात्र तसंच असतं. आता मात्र नैना इकडे आलेली असते तेव्हा ती म्हणत असते की ह्या सौरभला ना लपून छपून भेटणं म्हणजे जरा अवघडच टास्क आहे, म्हणजे जर राहुल समोर जर आलं ना तर कांडच होईल. तेव्हा मात्र आता नैना याच गोष्टीने टेन्शन मध्ये असते की राहुलला जर कळालं तर खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होईल आणि आता मात्र सौरभला भेटणं सुद्धा तिला कठीण जात असतं.
कला मात्र जरा सॅड असते. तेव्हा रजनी म्हणत असते की ओ कला मॅडम, अहो तुम्ही नका मनाला लावून घेऊ, तुला माहिती ना ती कशी आहे, मग नको विचार करू तिचा. तेव्हा मात्र कला म्हणत असते की ती माझ्याशी उद्धट वागली याचं मला वाईट नाही वाटलं. हो, ती या महिन्यात सुद्धा प्रेग्नेंट नसल्यासारखं वागतीये. मी तर असं ऐकलंय बाळ पोटात आहे हे कळल्यावरती मुलीची लगेचच आई बनते, पण नैना ताई तसं काही वागतच नाही. तुम्हाला तिचं वागणं जरा विचित्र वाटत नाही का हो? तेव्हा मात्र रजनी म्हणत असते की ती जरा विचित्रच आहे बाई. असं म्हटल्यावरती कला मात्र आता टेन्शन मध्ये असते आणि नैनाचाच विचार करत असते. इकडे नैना मात्र घराच्या बाहेर पडलेली असते आणि ती जेव्हा घराच्या बाहेर पडते तेव्हा तिला राहुल दिसतो. आता मात्र इकडे राहुल फोनवरती बोलत असतो. नैनाही तिथंच असते. नैना मात्र म्हणत असते की याने जर बघितलं ना तर हा प्रश्नांचा वर्षाव करेल आणि याला उगाच माझ्यावरती डाऊट येईल. आता मात्र नैना दरवाजा मागे लपते. तेव्हा मात्र आता राहुल तिथे येत असतो. येता येता त्याच्या हातातून चावी खाली पडते. तेव्हा मात्र चावी उचलण्यासाठी राहुल खाली वाकलेला असतो आणि मात्र आता नैना म्हणते की बरं झालं आता मात्र याने मला बघितलं नाही, नाहीतर माझा गेमच झाला असता इथेच निम्मा. तेव्हा मात्र आता नैना तिथे वाचलेली असते. इकडे आता राहुल आतमध्ये रोहिणीच्या रूम मध्ये येतो आणि मोठ्याने म्हणतो की मामा. तेव्हा मात्र आता रोहिणी तिथे आलेली असते. रोहिणी म्हणते की काय आहे? तेव्हा मात्र आता राहुल म्हणत असतो की माझ्याकडे ना एक ब्रेकिंग न्यूज आहे, जाम खुश होशील तू ऐकून. तेव्हा मात्र आता रोहिणी म्हणत असते की असं जर काही बोलायला लागलं ना तू तर काळजात धस्स होतं बरं का माझ्या. राहुल म्हणत असतो की अगं आई, माझ्या हातामध्ये एक अशी न्यूज लागली आहे ना, त्याने ऐकून अद्वैत कालामध्ये मात्र नक्कीच फूट पडणार. रोहिणी म्हणत असते की अरे पटकन सांग ना मग, अरे किती वाट बघायला लावशील आता, सस्पेन्स नको रे क्रिएट करू, पटकन सांग. तेव्हा मात्र राहुल म्हणत असतो की आई मी आता बघून आलो, अद्वैतने पतसंस्थेच्या लोकांवरती खूप प्रेशर टाकला आणि त्याने खरेची प्रॉपर्टी आता स्वतःच्या नावावरती करून घेतलीये. तेव्हा रोहिणी म्हणते की काय बोलतोयस तू, खरंच? आज मला वाटतंय की तू माझा मुलगा आहे, आय एम सो प्राऊड ऑफ यू. तेव्हा राहुल म्हणत असतो की थँक्स मॉम, मलाही ना त्याला ठेचायचंच आहे. रोहिणी म्हणते की कमाल, कला आणि अद्वैतला दूर करण्याच्या प्लॅनच्या आड आता कोणीच येऊ शकत नाही. असं म्हणतच आता मात्र रोहिणी आणि राहुल दोघेही फार हसत असतात. आता मात्र घरी अद्वैत आलेला असतो. तो फार थकलेला असतो, फार एक्झॉस्टेड झालेला असतो आणि कला मात्र आता तिथेच असते. कला म्हणत असते की आलाच का अद्वैत ऑफिस मधून? तेव्हा अद्वैत म्हणतो की तुला काय माहिती की मी ऑफिसला गेलो होतो म्हणून? तेव्हा मात्र कला म्हणते की अरे तू बोलला होता ना ऑफिसला जायचंय, काम आहे मला, बाहेर चाललोय मी कामाला. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की मग काय काम फक्त ऑफिसमध्येच होतं का? तेव्हा कला म्हणत असते अच्छा म्हणजे तू ऑफिसला गेला नाही का? तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की खरे मॅडम तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का, मी ऑफिसला न जाता माझ्या घरी आलो तर? कला म्हणते की नाही हो अद्वैत चांदेकर साहेब, आम्हाला काय प्रॉब्लेम असणार, घर तुमचं आहे, तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही घरी येऊ शकता. हे बघा हे घर सुद्धा तुमचंच आहे, तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही येऊ जाऊ शकता. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की तू मला पाणी दे आधी, मला फक्त. कला म्हणत असते की तुमचं या मागं हे सगळं करण्यामागचं काय प्रयोजन आहे ना हे जाणून घ्यायचं कुतूहल होतं मला. अद्वैत म्हणतो की इरिटेट करू नकोस, पाणी आण जा. अद्वैतला कला म्हणत असते की उत्तर दे तू आधी. अद्वैत म्हणतो की ही कसली बाई आहे, बाहेरून आलेल्या माणसाला प्रश्न विचारत बसलीये, कसली बाई आहे ग तू, किती इरिटेट करतेस मला. तेव्हा कला म्हणते की ठीक आहे देतीये पाणी, पण तू सुद्धा उत्तर दे मला. अद्वैत म्हणत असतो की मी जे काही केलंय हे हिच्या आई बाबांच्या कानावरती घालायला हवं, त्यांच्याही डोक्यावरलं जरा टेन्शन कमी होईल. आता कला पाणी आणण्यासाठी निघालेली असते. अद्वैत म्हणतो की थांब. आता मात्र कला अद्वैतसाठी पाणी घेऊन आलेली असते. तेव्हाच अद्वैत म्हणत असतो की मला आता मी जी काही गोष्ट केलीये ती आता हिच्या आई वडिलांच्या कानावरती घालायला हवी, ते म्हणजे त्यांच्या देखील डोक्याचं टेन्शन जरा जाईल. तेव्हा मात्र आता अद्वैत म्हणत असतो की माझ्यासाठी कॉफी घेऊन ये. आता हिला काही करून कामामध्ये गुंतवायला पाहिजे, त्याच्याशिवाय मला काही बोलता येणार नाही. काय करू असा आता अद्वैत विचार करत असतो, म्हणजे हिची कटकट थोडीशी बाजूला राहील. आता कला मनात विचार करत असते की हा अद्वैत माझ्याकडे असं काय बघतोय, नेमकं याच्या डोक्यामध्ये चाललंय तरी काय. तेव्हा मात्र कला विचारत असते की असं काय बघतोय माझ्याकडे. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की असा म्हणजे कसा. तेव्हा कला म्हणते की डोळे फाडून फाडून, डोळे मोठे करून. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की डोळे मोठे तुझे आहेत माझे नाही, उलट मलाच बोलते, मी काय बघत वगैरे नाही, जा माझ्यासाठी कॉफी घेऊन ये जा. तेव्हा कलाला तो म्हणतो की थांब, मला आता कॉफी पण नकोय, माझं चार्जर आणि लॅपटॉप तिकडे बाकी आहे रूम मध्ये, तो घेऊन ये. तेव्हा मात्र आता कला म्हणत असते की चार्जर कशाला हवाय आता तुला. अद्वैत म्हणतो की फोनची बॅटरी डाऊन आहे माझ्या. कला म्हणते की तू वेळ घालवण्याचा प्रयत्न करतोय असं का बरं वागतोयस. अद्वैत म्हणतो की कारण तू मला प्रश्न का विचारतीस एवढे, जा आणि वर जा चार्जर घेऊन ये. कला म्हणते की जेव्हा तू वर जाशील तेव्हा लावच ना फोन चार्जिंगला. अद्वैत म्हणतो की घर कुणाचं आहे, माझं आहे ना, मग मी कुठेही बसेल, तुम्हाला काय
विचारायचं नाही, जा आणि चार्जर घेऊन ये. बाहेरून आलोय, थकून आलोय, गोळ्या घ्यायच्या म्हणून आधीच ऑफिस मधून आलोय, पायाला गोळे आलेत म्हणून आलोय मी इथं. जा जा जरा चार्जर आण. कला म्हणते की ऑफिस मधून. कला म्हणते की तू तर ऑफिसला गेलाच नव्हता. अद्वैत म्हणत असतो की तू माझी बायको असल्यासारखे प्रश्न काय विचारतेस मला. कला म्हणते की कारण तू माझ्यावरती नवरा असल्यासारखे हुकूम सोडतोय. कला म्हणते की तू जर नवऱ्याच्या नात्याने मला सांगत असशील ना या ऑर्डरी तर ऐकेल मी काही नोकर नाही तुझे सगळे हुकूम ऐकत बसायला आणि तुझं सगळं काम करायला. अद्वैत म्हणतो की आता नवरा नवरा म्हणून माझं काय डोकं खाणारेस का. कला म्हणते की हो, मी जे सांगेल ते ऐकायचं. तू पण माझ्याशी वाद घालून आता जास्त डोकं खाऊ नको. हा अद्वैत, मला फक्त इतकं सांग, तू जे आता मला पाणी आणायला सांगितलं ते कुठल्या हक्काने, कॉफी मागितलीस ती कुठल्या हक्काने, आणि चार्जर आण असं जोशात सांगणारा ते कुठल्या हक्काने रे. तेव्हा अद्वैत म्हणतो की ए पकाव, अरे चार्जर आण म्हणजे कुठल्या हक्काने म्हणजे, अरे घरात आलेल्या माणसाला पाणी विचारणं हे काम नाही का आपलं, आणि तू नाही विचारलं म्हणून सांगितलं. तेव्हा कला म्हणते की हे बघ, घरी आलेल्या पाहुण्याला आपण पाणी देतो आणि घरात असलेली माणसं स्वतः पाणी घेतात, आणि घर तुझं आहे ना, त्यामुळे तू ठरव आता तू कोण आहेस ते. आणि तुझ्या घरात तू माझ्यावरती हक्क दाखवतोस म्हणजे कोण झाली तुझी, मी बायको, विषय संपला. कला म्हणत असते की तू मला नवऱ्याच्या नात्याने हे सगळं सांगतोय हे आधी पहिल्यांदा मान्य कर. अखेर आता अद्वैत मान्य करतो की नवऱ्याच्या नात्यानेच तुला सगळं सांगतोय. मग आता कला फारच खुश होते आणि म्हणते की आता कसं, आता घेऊन येते मी तुझ्यासाठी चहा कॉफी. मला अजून काही हवंय का माझे मिस्टर चांदेकर, असं आता कला मुद्दामच प्रेमाने विचारत असते. अद्वैत मात्र नागपुड्या मोठ्या करून मात्र आता कलाकडे बघत असतो. तेव्हा मात्र आता अद्वैत विचार करतो की आता ही इथून गेलीये, आता पटकन निघायला हवं इथून, असं आता तो विचारच करत असतो. आणि मग अद्वैत आता कला गेल्यामुळे लगेचच आता तिथून तो निघालेला असतो. आता इकडे दुसरीकडे मात्र नैना ही सौरभला भेटण्यासाठी एका कॅफेमध्ये आलेली असते. सौरभ म्हणत असतो की चल, वेळ कशाला घालवायचा, कॅश देणार आहे की ऑनलाईन ट्रान्सफर करणार आहेस. तेव्हा नैना म्हणत असते की सौरू, अरे ऐक ना माझं, मी पैसे आणलेले नाहीयेत. तेव्हा मात्र आता सौरभ चिडतो आणि म्हणतो की काय. तेव्हा नैना म्हणत असते की सौरू त्याचं काय झालं. तेव्हा मात्र सौरभ म्हणतो की शट अप, हे मूर्खासारखं सौरू सौरू बोलणं बंद कर, युजलेस, कशाला भेटायला बोलवलं मला, उगाच माझा पण वेळ घालवलात. हे रोजचे ना टाइमपास करणं बंद कर. पण आता इथून पुढे नाही हा, आता मी तुझी तर वाटच लावणार नाही. तुझे प्रेग्नन्सी रिपोर्ट घरी पाठवले ना तर बघच आता. आणि आता मात्र सौरभ उठून उभा राहतो. तेव्हा मात्र नैना सौरभचा हात पकडत असते, परंतु सौरभ म्हणत असतो की हात नाही लावायचा बरं का. आणि असं म्हणतच आता तो खूपच रागाने नैनाकडे बघत असतो. सौरभ म्हणत असतो की तू आधीच माझ्या आयुष्याशी भरपूर काही खेळलीयस, आता इथून पुढे नाही, मला हात लावून ब्लॅकमेल करणं मला बंद कर. तेव्हा मात्र नैना म्हणत असते की सौ तू प्लीज शांत हो, मी तुझ्या भावनांशी खेळलेली नाहीये, तू प्लीज शांत हो ना, तू मी काय म्हणते ते ऐकून घे ना. नैना म्हणत असते की मी चांदेकरांच्या घरात असताना तुला भेटायला येणं शक्य नाहीये रे, तरी पण मी तुला आज भेटायला आले. इनफॅक्ट मला त्यांच्या घरात किती त्रास होतो हे मी तुला काय सांगू, तू प्लीज बस ना, आपण बसून बोलूयात. मग आता सौरभ देखील बसतो. तेव्हा नैना म्हणत असते की तुला असं वाटतंय ना मी खोटं बोलतीये किंवा मी नाटक करतेय, परंतु मी तुला खरंच सांगते रे, अरे चांदेकरांकडे खूप कंडिशन्स आहेत, त्यांच्या सुनेकडून खूप अपेक्षा आहेत, वरून त्यांना त्यांच्या सुनेने बाहेर गेलेलंही आवडत नाही. हे बघ, मी तुला पैसे द्यायचं नाही म्हणत नाहीये, पण मी एवढी मोठी रक्कम अशी डायरेक्ट कुठून उभी करू, पण मला थोडासा वेळ दे, असं आता नैना सौरभकडे वेळ मागत असते. पैसे गोळा करण्यासाठी तिला काहीसा वेळ हवा असतो आणि ती आता सौरभला तसंच म्हणत असते. आता इकडे मात्र अद्वैत तिच्यापासून पळ काढत असतो, कलापासून पळ काढण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु समोरून कलाच येते आणि कलाशी त्याची धडक होते आणि त्याच्या हातातून ते पेपर्स आता खाली पडलेले असतात. आता मात्र अद्वैतला ते पेपर्स गोळा करण्यासाठी कला मदत करत असते. आता मात्र खाली डायरेक्टली प्रॉपर्टीचे पेपर्सच असतात. तेव्हा मात्र कलाचं काही लक्ष नसतं ते पेपर कोणाचे काय नाव आहे त्याच्यावरती, पण अद्वैत घाबरलेला असतो आणि आता तो तिच्या हातातून हिसकाडून घेतो ते सगळे पेपर. तेव्हा मात्र अद्वैतला कला म्हणत असते की काय रे, अरे मी तुला फक्त मदत करत होते फाईल उचलण्यासाठी, असा का वागतोस रे तू माझ्याशी, बायकोच्या नात्याने मी तुला फक्त मदत करत होते फाईल उचलण्यासाठी, फाईल हिसकावून का बरं घेतलीस. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की मग काय करू, माझा काय तुझ्यावरती भरोसा आहे का, काही पण इकडचं पान तिकडे करून ठेवशील, मी अलाइन करून आणलेली होती व्यवस्थित. तेव्हा आता कला म्हणते की हो का, एवढी सुद्धा अक्कल नाही का मला. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की मला काय माहिती, आणि मी तुझे डिझाईनचे पेपर्स बघतो ना, मी कुठेही ठेवतेस. अद्वैत आता विषय बदलत म्हणत असतो की आणि ते जाऊ दे, तू मला धडकलीस का. कला म्हणते की अरे चार्जर तो द्यायला येत होते मी, पण मला तू सांग ही नाटकं कशाला चालवलीये. कला आता अद्वैतला म्हणत असते पायात गोळे आले वगैरे, हे बघ तू नवऱ्याच्या नात्यानेच मला खरंच काम सांगतोय ना, का हुकूम सोडून ऑर्डर सोडून मजा घेतोयस माझी, जा माझ्यासाठी गरम कॉफी घेऊन ये ते इकडं. आणि असं म्हणत आता खूपच
खूपच जास्त पॉवरने आता अद्वैत बोलत असतो. अद्वैत आता प्रश्नांमध्ये बोलण्यातून उत्तर देताना चुकत असतो हे कलाच्या लक्षात येत असतं. तेव्हा मात्र आता कला म्हणत असते की अहो अहो मी आणते तुमच्यासाठी बरं का. तेव्हा मात्र तुम्ही आता नवऱ्याच्या नात्याने सांगितलंय ना, तर मला आता बायकोच्या नात्याने हे स्वीकारावंच लागेल असं म्हणत आता मात्र कला त्याला खूपच जास्त मजेशीररित्या त्याची आता चिडवणूक करत असते. शेवटी संसार हा मिळून करायचा असतो. अरे संसार संसार हे गाणं म्हणत आता मात्र कला तिथून जात असते. अद्वैत मात्र एकटक कलाकडे बघत असतो. तेव्हा मात्र कला अद्वैतकडे जेव्हा बघत असते तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की काय बघतेस काय अशी घुबडासारखी, जा जाऊन काम कर. तेव्हा मात्र आता कला विचारत असते की अहो तुम्ही कुठे चाललात ते बघते. अद्वैत म्हणतो की कशाला, कुठे जाणार, मी माझ्या रूम मध्येच जाणार ना, जाऊ ना रूम मध्ये, की त्याबद्दल सुद्धा काही वेगळं मत आहे आपलं. कला म्हणते नाही हो, अहो तुम्ही जा ना आपल्या खोलीत, पण तुमचा पत्ता चुकलाय अहो, आपली खोली इकडे इकडे नाही. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की तुझ्यामुळे चुकतंय सगळं, स्वतःही वेडी दुसऱ्याला अजून वेड करणार, जा आता जाऊन काम कर जा. जातोय मी आता माझ्या रूम मध्येच जातोय. मात्र अद्वैत खूपच चिडचिड करायला लागलेला असतो. कला मात्र आता तिथून निघून जाते आणि आता मात्र अद्वैत लगेचच त्याच्या रूम मध्ये जाण्याऐवजी आता मात्र इकडे दुसरीकडे जातो. आता इकडे दुसरीकडे मात्र नैना आणि सौरभ बोलत असतात. तेव्हा नैना म्हणत असते मी अगदी खरं सांगते रे, अगदी मनापासून माझं तुझ्यावरती खूप प्रेम होतं, इनफॅक्ट अजूनही आहे, माझ्या मनात तुझ्याविषयी खूप फिलिंग्स आहेत. आता मात्र सौरभ नैनाला म्हणत असतो की नैना तू कॉलेजमध्ये सगळ्यात सुंदर मुलगी होती म्हणून मी तुझ्या मागे होतो, पण असं समजू नकोस की मी तुला ओळखलं नाही. तू काय लायकीची आणि कोणाचा कसा वापर करू शकतेस ना हे मला आता नीट माहितीये. माझाही तू फक्त आणि फक्त वापरच केला. आतापर्यंत तू फक्त खेळ केलायस, मला फक्त एखाद्या प्याद्यासारखं वापरलंय. आता मात्र तुला याचा बदला भेटायलाच हवा. आता मात्र मला मोबदला पण हवा आहे, मला पैसे हवेत, आय वॉन्ट मनी. नैना म्हणत असते की म्हणजे तू ऐकणार नाहीयेस. तेव्हा मात्र नैना म्हणते की ठीक आहे. आता मात्र नैना तिच्या हातातली अंगठी काढून देते आणि म्हणते की सध्या ही अंगठी ठेव, बाकीचं व्यवहार नंतरून बघू. तेव्हा मात्र आता मनामध्येच विचार करत असतो सौरभ की ही अंगठी $1,00,000-1,15,00,000 असेल. सध्या आता ही अंगठी ठेवतो, नीला असंच खेळवत ठेवतो आणि मग नंतर म्हणतो की ठीक आहे सध्या मी अंगठी ठेवतो पण बाकीचा व्यवहार विसरू नको. आणि असं म्हणतच आता सौरभ तिथून निघून जातो. नैना मात्र आता तिथेच कॅफेमध्ये विचार करत असते की अंगठी बघितला बघितला डोळे चक्रावून गेले याचे, आता निदान काही थोड्या दिवस का होईना गप्प बसेल. आता दुसरीकडे कला ही आता किचन मध्ये येत असते आणि म्हणत असते की मला ना काही कळतच नाहीये या माणसाचं. एकदा म्हणतोय की मी दमलो, एकदा म्हणतोय की मी नाही दमलो, एकदा ऑर्डर सोडतो, एकदा म्हणतो की मला काही नको. काय चाललंय ह्या अद्वैतचं, मला काही समजूच नाही राहिलं. कला म्हणते की असो. आता मात्र अद्वैत इकडे दुसरीकडे आता तो संगीता आणि दिनकर रावांच्या रूम मध्ये आलेला असतो. म्हणत असतो की मिस्टर खरे आणि मिसेस खरे मी आतमध्ये येऊ का. मग असं म्हटल्यानंतर तो आता आतमध्ये गेलेला असतो. तेव्हा तिथं काजल, दिनकर राव आणि संगीता असतात. तेव्हा मात्र आता अद्वैतला आलेलं बघून सर्वजण आता उभे राहतात. तेव्हा दिनकर राव म्हणत असतात की अद्वैतराव काय झालं. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की मी आता पतसंस्थेत जाऊन आलो, तर तिथल्या लोकांनी तुमचं घर ज्यांना विकलंय त्यांच्याकडून मी ते सोडवलंय. तेव्हा मात्र आता दिनकर राव आणि संगीता म्हणत असतात की सोडवलं म्हणजे नेमकं काय झालं मला कळलं नाही. म्हणजे त्यांनी आम्हाला हप्ते भरायची मुदत अजून वाढून दिली की काय, की व्याज कमी केलं. म्हणजे तसं बी झालं असेल ना तर म्हणायचं अंबाबाईची कृपाच झाली असेल. दिनकर राव म्हणत असतात की खरे तुमचे प्रयत्न आहे आणि अंबाबाईची कृपा आहे म्हणून हे सर्व चाललंय. काजल म्हणत असते की आई बाबा तुम्ही जरा थांबा, दाजी आपल्याला जे काही सांगताय ना त्यांना ते पूर्ण तर करू द्या. दाजी तुम्ही सांगा काय म्हणायचंय तुम्हाला ते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की ऍक्च्युली मी तुमचं पतसंस्थेच्या लोकांकडून तुमचं घर. तेव्हा संगीता म्हणते की काय. तेव्हा अद्वैत म्हणतो की तुमचं घर मी विकत घेतलंय त्यांच्याकडून. तेव्हा मात्र सर्वजण हादरलेले असतात. तेव्हा मात्र काजल म्हणते की काय. आता इकडे मात्र कला अद्वैतला कॉफी देण्यासाठी रूम मध्ये आलेली असते. अद्वैत मात्र रूम मध्ये नसतो. असा काय हा, आधी वर यायला तयार नव्हता, आता वर इथे दिसत नाहीये असं ती अद्वैतच्या बाबतीत बोलत असते. कुठे गेला असं म्हणून आता कला अद्वैतला शोधू लागते. नक्कीच काहीतरी गडबड आहे असं आता कलाला वाटू लागतं. अद्वैत आता घराचे आणि जमिनीचे जे पेपर्स आहेत ते आता दिनकर रावांच्या हातात देतात. तेव्हा मात्र आता काजल मात्र खूप जास्त आश्चर्यानेच बघत राहते. संगीता म्हणत असते की जावई बापू तुम्ही काय बोलताय ना, आम्हाला काहीच मी कळत नाहीये बघा. तेव्हा मात्र आता संगीता म्हणत असते की आमच्या ना डोक्यात गुरुस्थानाचं झालंय आता हे. तेव्हा मात्र संगीता आता खूपच जास्त रडायला लागलेली असते. दिनकर राव म्हणत असतात की आम्हासनी व्याज जरी कमी करून मिळालं ना तरी लई आहे आमच्यासाठी. अद्वैत म्हणत असतो की हे बघा तुम्ही दोघं आधी शांत व्हा, मी सांगतो तुम्हाला काय झालंय ते. हे बघा मला जे योग्य वाटलं ते मी केलं आणि यामागे माझा फक्त एकच उद्देश होता, तुम्हाला या वयात तुम्हाला राहण्याची चिंता करावी लागू नये आणि तुमच्या डोक्यावरती तुमचे
आईच्या हक्काचं छप्पर असावं. तेव्हा मात्र दिनकरराव म्हणत असतात की ऐकलं का ग संगे, किती मोठे उपकार केलेत त्यांनी आपल्यावर, तुमच्या उपकारांचं कसं उत्तराई व्हायचं आम्ही, असं आता दिनकरराव रडून म्हणत असतात. अद्वैत म्हणत असतो की सगळ्यात आधी तुम्ही दोघे शांत व्हा, तुम्ही अजिबात रडू नका, कारण की आता ते दोघे खूपच भाऊ झालेले असतात. अद्वैत म्हणत असतो की मी तुम्हाला सगळं समजावतो आणि सगळ्यात आधी तुम्ही कसलाही ट्रेस घेऊ नका. आता मला कल्पना आहे ना तुमची मुलगी किती स्वाभिमानी आहे आणि तिला हा स्वाभिमान कोणाकडून आला हे सुद्धा मला माहितीये. तुम्ही कोणाकडूनही पैसे उधार घेणार नाही, म्हणूनच मी हा मधला मार्ग निवडलाय. पण त्यावरती तुमचाच हक्क असणार आहे. तुम्हाला जमतील तसे तुम्ही त्याचे हप्ते मला फेडा, त्याचं कुठलंही प्रेशर घेऊ नका. दर महिन्याला तुम्हाला जी पैशांची जुळवाजुळव करावी लागते त्याचं इथून पुढे टेन्शन राहणार नाही. घर जरी मी विकत घेतलं असलं तरी त्यावरती हक्क मात्र तुमचाच असणार आहे. तेव्हा मात्र आता खूप जास्त आनंद मात्र आता संगीता आणि दिनकररावांना होत असतो. मला त्या जागेचा तुकडाही नको असा अद्वैत आता मात्र त्या दोघांना म्हणत असतो. ते घर तुमचं होतं आणि ते तुमचंच राहणार आहे, त्यावरती तुमचाच अधिकार असणार आहे. ना कुठल्या पतसंस्थेचा, ना कुठल्या गुंडांचा, ना कुठल्या बिल्डरचा किंवा माझाही हक्क असणार नाहीये त्यावर. हे कायम लक्षात ठेवा प्लीज. आता मात्र कला अद्वैतला शोधत असते आणि अद्वैतचा आता आवाज तिला येतो. तेव्हा मात्र आता कला तिकडे बघते. चांदेकरचा आवाज आता इकडून कसं काय येतोय असा विचार आता कलाला येत असतो. मग कला लगेचच तिकडच्या दिशेने धाव घेते. आता मात्र दिनकररावांनी अद्वैत समोर हात जोडलेले असतात. तुम्ही किती चांगले माणूस आहेसा असं आता दिनकरराव म्हणत असतात अद्वैतरावांना. तुम्ही फक्त चांगले माणूस नाही आहात अद्वैतराव, तुम्ही आमच्यासाठी देव माणूस आहात असं आता दिनकरराव म्हणत असतात. अडचणीत असलेल्या भक्तासाठी देव कोणत्या ना कोणत्या रूपात धावत येतो, त्याप्रमाणे तुम्ही आलात आणि आज ते मी अनुभवतोय. हे आजपर्यंत फक्त मी ऐकलं होतं किंवा वाचलं होतं आणि आता तुम्ही आमच्यासाठी धावून आलात. दिनकरराव म्हणत असतात की आम्ही हे कर्ज काही करून फेडणार, आम्ही कसंही करून फेडू हे कर्ज, फक्त तुमच्या चांगुलपणाचं कर्ज हे आम्ही कसं फेडणार अद्वैतराव. आता मात्र दिनकरराव आणि संगीता यांचे आनंदाचे अश्रू असतात हे, आणि ते फार आनंदी असतात आणि त्यांना आता सुखाचे अश्रू येत असतात. आपल्या जावयाने आपलं घर वाचवलं यापेक्षा दुसरा आनंद काय. आता मात्र ते खूपच जास्त आनंदी असतात आणि मात्र आता दिनकरराव अद्वैत पुढे हात जोडत असतात, परंतु ते आनंदाने जोडत असतात, एक आदरपूर्वक जोडत असतात. आणि असं म्हणताच आता मात्र दिनकरराव अद्वैतच्या पाया पडायला लागतात. तेव्हा मात्र आता अद्वैत त्यांचे हात धरतो. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की काय करताय तुम्ही प्लीज. आणि आता मात्र कला ही तिथं आलेली असते. कलाने आता ही गोष्ट बघितलेली असते. कला तर शॉकच झालेली असते. अद्वैत म्हणत असतो की प्लीज हे खरे असं काही करू नका, मला अजिबात नाही आवडत. आणि आता मात्र अद्वैतच्या हातात ती फाईल सुद्धा असते. ऐका माझं असं आता अद्वैत म्हणत असतो. कला आता म्हणते की बाबा. आता मात्र अद्वैत आणि दिनकरराव कलाकडे बघतात आणि मात्र ते देखील शॉक झालेले असतात. आता मात्र काजूने ती फाईल सुद्धा लपवलेली असते. कला विचारत असते की काय करताय तुम्ही. आता मात्र कलाने यांना ह्या सिच्युएशन मध्ये बघितलेलं असतं. तेव्हा मात्र आता अद्वैतही काही बोलत नसतो आणि आता मात्र दिनकरराव रडतच असतात. आणि मित्रांनो, अशा प्रकारे आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे कला आता अद्वैतला म्हणत असते की तू आमचं घर विकत घेतलंस, आमच्या परिस्थितीचा फायदा घेऊन तू स्वतःचा बिझनेस मोठा करतोय. तेव्हा मात्र संगीता आणि दिनकरराव तिथे येतात आणि म्हणतात की थांब कले, आमच्या डोक्यावरलं कर्ज फेडण्यासाठी केलं त्यांनी हे, अगं देव माणूस आहेत ते. तेव्हा कला म्हणते की सॉरी. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय, मोठ्याने बोल. मग कला आता अद्वैतच्या कानामध्ये खूप मोठ्याने सॉरी बोलते आणि नवरोबा म्हणून त्याला हाक मारते. तेव्हा मात्र अद्वैत सुद्धा आता कलाकडेच बघत असतो. तर मित्रांनो, पुढे नक्की काय होणार हे बघणं फारच रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये, पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम. धन्यवाद.